सत्याला देणगी देतो पण नावासाठी देणगी देतो पण माझी लाल करा, पैसे किती घ्या माझी लाल करा. आणि पैसे लाल करायचे देतो, प्रेमानं घेतच ना. जेवढी जेवढी गावात श्रीमंत माणसं आहेत कोट्याधीश, एकाला घरी चहा नाही. या सगळ्या लखपती अवलादी सकाळी हॉटेल पुढे गरीबाचा चहा प्यायला उभे आहेत. पहा तुम्ही कोणत्याही गावात लखपती आणि चहा कोणाचा प्यायला? गरीबाचा. मजुरीला जाणाऱ्यांचा चहा प्यायला आणि वरून म्हणणार आपल्या पोरांना जीसीबी घेतला, काला खड्डा घ्यायला घेतला. मूर्ख माणसांना समाजात किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ मारायला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. मूर्ख माणसं पण टॉप झाली. काय नाही मला आता टेस्ट लावून नाही तुम्हाला, फक्त बोलत जायचं. आता एक एक मुद्द्याचा पण नीट बसा. एक एक मुद्दा फायनल करायचा फक्त. 6 मुद्दे फायनल करायचे ना, अभंगात घुसायचं. देव सत्य आहे. आता मी टाळकऱ्यांना प्रश्न विचारतो. टाळकरी मिळकरी इनेकरी जोगदार युद्धार गायक वादक गुणजन्म फदे फदे महाराज बिराज कुणी असले तर लोखंडाचा स्पर्श परिसरात झाल्यावर सोनं होतंय. हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? कल्पना आहे. जर ते वाक्य खरं असतं तर बसलेल्या पैकी कोणत्या पठ्ठ्यानं परीस पाहिला नाही सगळं, आणि पाहिला असता तर कशाला बोलणं धेंड असतो. पैसे कमी पडले, फुकणीला लाव सोनं, उलटणीला लाव सोनं, पप्याच्या आईलाच लाव सोनं सोनं. ऐका आता एक एक वाक्य फायनल करायचंय. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं हो नाही तर न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं हे निश्चित. चिंता करायची नाही. 2 1 6 मुद्दे फायनल करायचे, पुढे बसायचं. देव आहे. मी ऐकणाऱ्याला प्रश्न विचारतो पटकन. देव आहे का? आहे. आहे आहे तर कोणी पाहिला नाही. आता याला 2 प्रभाव पडतील, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. एक वर्ग म्हणेल देव नाही आणि एक वर्ग म्हणेल देव आहे. या माणसाला पैशाची घमेंड आहे, आका अंगातल्या ताकदीची घमेंड आहे, त्या माणसांना पैशाच्या घमेंडीत देव मान्य नाही. मान्य नाही का? त्याला घमेंड आहे पण कशाची? पैसे. पैशाची घमेंड टिकाऊ आहे का नाश पावणारी? नाश पावणारी. सुखरूप आहे की दुःखरूप आहे? दुःखरूप आहे. ज्ञानरूप आहे की अज्ञान रूप आहे? अज्ञान रूप आहे. ती नाशाकडे नेते का प्रगतीकडे नेते? नाशाकडे नेते. तिच्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते का अहंकाराची होते? आणि अहंकार प्राप्त झाला की ज्ञानाचा नाश होतो. ढाळे ढाळे घेतलेली नाश होतो. ऐका आता, पैशाचा अहंकार आहे, बंगल्याचा अहंकार आहे, त्यांना एखादच मान्य नाही. आणि अशी देव मानणारी जी माणसं, न मानणारी जी माणसं असतील त्यांना मी 4 आकडे प्रश्न विचारतो. ते जर नाही म्हणले तर आम्ही स्टेजवरचे जेवढे टाळकरी आहेत आम्ही सुद्धा म्हणणार देव नाही. आणि तुम्ही जर हा म्हणले तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावा लागेल. 8 मान्य नाही म्हणलं तर आम्ही देव नाही म्हणणार, आणि तुम्ही जर हा म्हणले तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावा लागेल. मान्य? 1 4 प्रश्न बरं का. आतापर्यंत जगाच्या इतिहासात रक्ताच्या 2 पिशे एज्युकेटेड लोकांनी नाही का शाळेतले 5वी ते शिक्षक लोक, प्राध्यापक प्राध्यापक सगळेच ऐका, शिक्षक विक्षक सगळे. आतापर्यंत रक्ताच्या 2 पिशे, तांबडे पिशी पांढरे पिशी, व्हाईट ब्लड कॉर्पसल रेड ब्लड कॉर्पसल. रक्ताला 4 गट आहे, ए बी, ए बी आणि ओ. ओ गटाचे रक्त सगळ्या गटाला चालतं. महाराष्ट्राच्या इतिहासात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, अंगणवाडी सम्राट आहेत, मोकार सम्राट आहेत, पण महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही नाही. रक्ताचा रंग हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. मग माझा प्रश्न असा आहे, रक्त अन्नाचा जो
बनवतो, तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. आपलं मत काय? म्हणजे देव फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल हे मला पटलं नाही, हे मला पटलं नाही, त्याच्यासाठी दुसरं उत्तर. झाड जमिनीत लावलंय, शाळेतले बोर खाली गेला त्या मुळे, वर आलं ते खोड आहे, खोडाला आलं त्या फांद्या, फांद्याजवळ आली ती पानं आणि फुलं आहे. फुलाला 4 भाग आहेत, निदलपुंज, तलपुंज, पुमंग, जायांग. In English, it is called calyx, corolla, androecium and gynoecium. There are 4 parts of flowers. मी प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे तो म्हणजे देव. एखादा मूर्ख मेंदूचा म्हणला हेही मला पटलं नाही, तर त्याला तिसरा प्रश्न आहे, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत आहे, पण शाळा काढणारालाच कळणार नाही, तर तुला काय वांग कळत? उत्तर देवाची करणी, देव आहे. एखादा म्हणला हे पटलं नाही, चौथं वाक्य मी तुम्हाला देव आहेच म्हणायला. चौथं वाक्य, प्रेताजवळ माणसं बसली, आता तो मरणार आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय जातंय हे त्याला सांगता येत नाही, आणि ज्याचं चाललंय त्याला दिसत नाही. म्हणजे जवळ बसणाऱ्याला काय गेलंय हे दिसत नाही, आणि ज्याचं काय केलंय हे त्याला सांगता येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादं म्हणलं हेही पटलं नाही. फायनल उदाहरण शेवटचं, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल करू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? गाथा वृक्षाचे पान हले देती सत्ता, राहिली अंता. देव आहे, देव आहे, देव देव देव. पुन्हा फायदा झाला, आता करंट लागला. इथून पुढे जर कोणी भुकलं देव नाही, तुझा तू तिकडे जखमा. मूर्खांच्या नादी लागायला आम्हाला वेळ नाही. आणि जी माणसं धर्माच्या विरोधी वागतात, त्यांची वाक्य धर्मविरोधक असतात, ती बुद्धिमान असतात असं नाही. आणि त्यांना लई मार्केट द्यायचं काही कारण नाही. एखादा सडेल मेंदूचा माणूस म्हणला बा तुकाराम महाराजांचा खून झाला, म्हणू द्या, तो ब्रिलियंट आहे असं नाही, मूर्ख म्हणून सोडून द्या, त्याला मार्केट देऊ नका. कारण तुकाराम महाराज आपला बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे, आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. मूर्ख माणसाच्या म्हणण्याला नाही मार्केट द्यायचं नाही, ते यारपटच आहे. आपले लोक लगेच त्याचा निषेध, पुतळा झाला, त्याचं कौतुक करा, गाड्या हलवा, टपऱ्या पेटवा, झक मारू नका, त्याला फोकस लावू नका. ती याद म्हणून सोडून द्या, सासरवाडीला राहायला जाऊ द्या. काय त्याचा पण तू काय लय बुद्धिमान आहे का? बुद्धिमान माणसं कधी वाद घालत नाहीत, आणि कमी बुद्धीची माणसं वादावारी इस्टेट घालवल्याशिवाय राहत नाहीत. विद्वान माणसाच्या जागी लागायचं कधी नाही. फायदा देव आहे, देव आहे, देव आहे, पण तो देव संतांशिवाय कळू शकत नाही, म्हणून संत सत्य आहे. एक एक पायरी झाली बरं का. देव सत्य आहे देव. आता संत देव कुणामुळे कळला? आजारी बोलत जा. देव कुणामुळे कळला? संतामुळे. कशावरून? 13वा अध्याय. ते आत्मज्ञानाने चोखली, ते माझी रूपणी. म्हणजे देव देव कुणामुळे कळला? संत. म्हणजे देव सत्य, संत सत्य.
पण संत हे ग्रंथाशिवाय कळू नाही म्हणून कळू शकत नाही म्हणून ग्रंथ सुद्धा आता 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 लागला करंट. आता काय भीती नाही. देव सत्य आहे, संत सत्य आहे. संतांमुळं ग्रंथांमुळं संत कळतात म्हणून ग्रंथ सत्य आहे. आणि हे नरदेहातच कळतं म्हणून जन्म सत्य आहे. आणि ह्या जन्मात आल्यावर मरावंच लागतं म्हणून मृत्यू सत्य आहे. आणि या चारही गोष्टी ज्ञानाशिवाय कळत नाही म्हणून ज्ञान सत्य आहे. फक्त प्रश्न असा पडलाय ज्ञान कोणतं. शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. एम.ए. बी.ए. याला पण खात. बऱ्याच शाळा रिटायर झाल्या, काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. एम.ए. बी.ए. सोडून द्या, कोण खाते ना. एम.ए. एम.फिल पी.एच.डी. डीएचएम कोण खातं. एम.ए. एम.फिल पी.एच.डी. डीएचएम एल.एल.बी. डीएड ज्युनियर केली, सिनियर केली, हायर केली, लोअर केली, एम.ए. डीएड बीएड आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि फायनान्स आणि एमटेक बीटेक आणि डेअरी डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल अँड पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट अँड सेटल फार्मसी अँड सिटी ॲग्री डेअरी डिप्लोमा एमबीए बीएड हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, मानरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगरी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधून घ्या गाडी. लोकांनी पोरं आणायची कुठून. जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उतारा. बरं लोकांना पोरं होतील कशी काय. लोकांना पोरं कशी होतील. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही. आणि जे बायका करायच्या मूडमध्ये येतात तुम्ही बायका देते नाही. बायका मिळालं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत काय. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. डीएड पण दे का डीएड 1 डीएड 1 डीएड 1 बीएड 1 एटीडी 1 डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागायची वेळ आली. अजून 5 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप कोणच कुठे. एम.ए. खात नाही कोणी. मग सुशिक्षित कुणाला म्हणायचं. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे बा, उभे नाही जेवतो, मुळे माहिती आग होती म्हणून उभे. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, बायकोवर विश्वास नाही. आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात. ज्याच्या आईच्या कानावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. ज्यांना धर्मच काढला नाही त्यांना काय सुशिक्षित म्हणता आला काढला. कुत्र्याला बिस्किट आहेत काय हरवणीच्या, बापाला भाकरी नाही. काहींची कुत्री गाडी हिंडत त्यात कुत्र्या बरोबर दरिद्री आवला. आणि देव यांचा बदला घेतो. कपाट भर मोठा, दान धर्म नाही. काही दरवाजा लावून जेवायचं. मग देव काम दाखवतोय. जेवाय बसल्या चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लोक 9 लाख सुटला 7. अख्खे पैसे डॉक्टरच्या स्लॅबमध्येच गेले. काहींच्या घरात कपाट भर मोठा आहे पण खाऊन देत नाही देव त्यांना. नाही रोग, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. काही माणसं मरतच नाही. नुसतं खाटावर पडेल, नुसतं पाहत पाहुण्यांकडे.
चहा, दूध, थोडी दारू, काय ना कोणा डोकं नाही लावायचं. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. देव आहे, संत आहे, ज्ञान आहे, पण ते ज्ञान कोणतं सांगायचं राहिलं. 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लागेल स्वभावे. 4था अध्याय, ते ज्ञान पैका बरवे, जरी म्हणी आधी आणावे, संता या भजावे सर्विश्वेशी. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. कीर्तनाला घेतल्या म्हणून कोणाचं कळलं, का घेतलं कळलं, चिंता करायची नाही कळलं, देव आहे हे कळलं, संत आहे ते कळलं. तिसरा मुद्दा फायनल. आता सुरुवात आज गायक वादक मंडपवाले सचिवालय सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मैत्री सेवा फाउंडेशन एरंडोल आयोजित कल्पतरू वाचनालय अभियानाच्या प्रथम चरणाच्या संदेश कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक निमंत्रकांची नावं लय असल्यामुळं मैत्री सेवा फाउंडेशन सरस्य कार्यक्रमाचे संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक, गुणजन मंडपाले, माई सचिवालय, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे, बुरडे, बेवडे, बिवडे, जुगारे, बिगारे, पुन्हा उद्या कोणी म्हणाय नको मला नाव नाही घेत. मी कीर्तनात जाऊन माझं नाव नाही घेतलं. मग तुम्ही आतापर्यंत चालू झालं, आतापर्यंत एकच झालंय. अगोदर कोणाचा एक, चिंता करायची नाही 2, आणि देव आहे हे फायनल झालं. तिसरा मुद्दा आज गायक वादक मंडपाले सचिवालय सगळ्या 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 मंडळीला स्टेजवर उपस्थित मान्यवर मंडपाले सचिवालय उपस्थित गायक वादक मंडपाले मंडळातले सभासद, मंडळाचे अध्यक्ष. मंडळाच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. तरुण अनेक ठिकाणी एकत्र येतात, पण वाचनालय काढण्यासाठी एकत्र आलेल्यांचं कौतुक करावं. आज या वाचनालयासाठी 2-3 मुद्दे घ्यायचे, तेवढे तुमच्या पुढे मांडतो. वाचनालयाची गरज का? व्हॉट इज दॅट नीड बिहाइंड इट? व्हॉट इज दॅट नीड? त्याचे मुद्दे बारीक बारीक आहेत. आजच्या गावात, आजच्या शहरात व्यायामशाळेची गरज आहे. गरज आहे. एक वाचनालयाची गरज आहे, संस्कार वर्गाची गरज आहे. याचं कारण काय? त्याला बारीक बारीक उत्तर ऐकायची आणि पुढे सरकायचं. या मंडळाचं सगळ्यात मोठं कौतुक करावं. त्यांच्या डोक्यात वाचनालयाची कल्पना आली, हीच भगवंत शक्ती. मुद्दा काळाची गरज. पण तुम्ही म्हणाल त्याची गरज काय? त्याचं उत्तर एज्युकेटेड, हायर एज्युकेटेड, सर्व्हिसवाले, 7वे वेतन आयोगवाले, कार्यकर्ते, पुढारी बिडारी सगळ्यांनी बारीक ऐका. 15 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी पांढऱ्या पेशी कमी होणे आणि तांबड्या पेशी वाढणे हा रोग होता का? सावध राहा बरं का. होता का? नाही. मग ह्या रोगाची निर्मिती का झाली? एक एक उत्तर द्यायचंय. वाचनालय का काढायचं? तर ह्या रोगाची निर्मिती होण्याचं कारण, पहिला प्रश्न आहे आहार सात्विक नाही, 2 बैठक चांगल्यात नाही, आणि 3 वाचनच नाही. यावर आपलं मत काय? एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन एकूण धाब्या खाते. केरळवरून आलेला पोरगा इतकंच आहे, त्यानं हायवे टच हवा भरून पंक्चर काढून गुंठा घेतला. आमच्यानं गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली आणि त्याची हवा आपल्या गाडीत भरतो. आपली माणसं वाचन कमी असल्यामुळं व्यसनाच्या आधीन गेली आणि लक्ष्मी सांभाळण्याची अक्कल राहिली नाही. त्यामुळं पहिली गोष्ट वाचनालयाची गरज आहे. यावर आपलं मत काय? वाचनामुळे आहार चांगला होईल, वेळ चांगला जाईल, आणि चांगला वेळ गेला की विचार चांगले येतील, परिणामी शरीर निरोगी राहील.
दुसरा मुद्दा, 15 वर्षापूर्वी अटॅक नव्हता. आणि डॉक्टर विक्टर कोणी असले तर त्यांनी ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन, अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळे अटॅक आहे. अटॅक काय येतो? माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, एवढे त्याला 6 महिने अटॅक येत नाही. सर्टिफिकेट घ्या का? तो एकटा हसतो घरी गेला. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गावात हसतात प्युअर गद्दार असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भेटुकाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. आणि पाया पडून सांगतो, अटॅक येतो ना, तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका. अटॅक जळकात माणसाला येतो, जळकात. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वापायली, मग बाकीचे म्हणजे पाहुण्याची होती. अटॅक, आणि अटॅक यायचा नसेल तर सगळ्या लोकांना सांगतो, सर्व्हिसवाल्यांना सुद्धा, सगळ्यांनीच ऐकायचं. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरल ना महाराज, हे मरणार नाही मी 5-25 वर्ष, अजून 25 तर तशी गाडी. पण पाया पडून सांगतो तुम्हाला आपलीच आठवण येणार मी मेल्यावर सुद्धा. तुम्ही म्हणाल हा माणूस काय म्हणत होता? आपलं कीर्तन थोडं स्पष्ट आहे, थोडं कानाला वाईट आहे पण सत्याचे, आणि ते कालही सत्य आहे, आजही सत्य आहे. अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. काल काय झालं आठवण, सोडून द्या तो विषय. कॉलेजला असताना तुला प्रियशीने धोका दिला, तू एवढं टेन्शन कशाला घेतो? तुला एकट्याला नाही झाले धोका दिला. अशी 3 जण मेले, तू 4था येड्या. कोण गे शीर सलामत तो पगडी 50. शेमड्यापुरीसाठी मरत होता दरिद्री तू. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही की एवढं सुंदर हृदय कुणाला द्यावं? हे शिवाजी संभाजीच्या विचाराचं हृदय आहे. हे शेंबड्यापुरीसाठी फाशी घेणारं रक्त नाही. हे 96 कळी खानदान रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट साठून जगणारं रक्त नाही.